नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ वाट पाहताना या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मागच्या तासिकेला आपण या पाठाचा अर्धा भाग बघितला, आजच्या तासिकेला आपण अर्धा भाग पाहणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे। अरुणा ढेरे आपल्याला या ठिकाणी असं म्हणतात की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वाट बघणं हे अटळ आहे। वाट बघणं हे कधी कधी सुखदायक असतं, तर वाट बघणं कधी कधी दुःखदायक असतं। वाट बघण्यामध्ये वेदना होत असतील, परंतु वाट बघणं पूर्ण झालं की त्यानंतर एक सुखद अनुभव येत असतो। आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी काही ना काही प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये घडत असतात। हे सांगत असताना लेखिका आम्हाला त्यांच्या जीवनातल्या लहानपणातल्या काही घटना सुद्धा सांगतात। उदाहरणार्थ, लेखिका ज्यावेळेस लहान होत्या त्यावेळेस सुट्टी संपली की साधारणतः मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना गॅलरीमध्ये झोपायला मिळायचं, कारण की त्या काळामध्ये मार्चमध्ये होळी असते। होळी झाली की थंडी ही झपाट्याने कमी व्हायची, थंडी झपाट्याने कमी व्हायची म्हणून त्यांना लेखिकेला आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीमध्ये झोपायला मिळायचं। गॅलरीमध्ये झोपत असताना त्याच काळात आंब्याच्या झाडाला मोहर येतात आणि त्या आंब्याच्या झाडाचा जो मोहर असतो त्याचा सुगंध परिसरामध्ये दरवळत असायचा। तो सुगंध अनुभवायला मिळाला पाहिजे म्हणून लेखिका मार्च महिना किंवा थंडी कमी होणे किंवा गॅलरीमध्ये झोपणे या गोष्टीची वाट बघत असायच्या। त्याचबरोबर त्या लेखिका ज्यावेळेस रात्री झोपायच्या त्यावेळेस सकाळी लवकर उठलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कोकिळेचं कुहू ऐकायला मिळेल या आशेने त्या झोपायच्या। कोकिळेचं कुहूची वाट बघून ते झोपी जायच्या। सकाळी उठायच्या, त्यांना कोकिळेचे कुहू ऐकायला यायचं आणि म्हणून त्यांना असं वाटायचं की आपण जे वाट बघत बघत रात्री झोपलो त्या गोष्टीचं सार्थक झालं असं त्यांना वाटायचं। सुट्टीच्या दिवसामध्ये बऱ्याचदा त्यांच्या आत्या आणि आई या कुरड्या बनवायच्या, माठातलं वाळा घातलेलं पाणी त्यांना प्यायला मिळायचं। शनिवार वेळामध्ये जे बकुळीचे फुलं ते गोळा करायला जायच्या। त्यांच्या दारापुढे एक हजारी मोगऱ्याचं झाड होतं, ते हजारी मोगऱ्याच्या झाडाचे मोगऱ्याची फुलं ते जमा करायचे। अशा पद्धतीने अनेक गोष्टी त्यांना अनुभवायला मिळायच्या। त्याचबरोबर उसाचा ताजा रस प्यायला मिळायचा। त्याचबरोबर त्यांना कधी कधी घरून परवानगी मिळाली तर बर्फाचा गोळा सुद्धा चाखायला मिळायचा। अशा अनेक गोष्टींचा आनंद त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यायला मिळायचा, म्हणून ते उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट बघायच्या। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीचं एक वेगळं आकर्षण त्यांना असायचं। त्याचं कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना नवीन नवीन पुस्तक वाचायला मिळायच्या। या ज्या अरुणा ढेरे लेखिका आहेत यांचे वडील सुद्धा एक मोठे लेखक होते। त्यांच्या घरामध्ये पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नवीन नवीन पुस्तकं वाचणे आणि पुस्तकं वाचणे हे त्यांना यामुळे आवडायचं, कारण की पुस्तकांमध्ये नवीन माणसं आपल्याला बघायला मिळतात, नवीन देश नवीन प्रदेश आपल्याला बघायला मिळतो, नवीन नवीन देशांमधलं वातावरण हवामान हे आपल्याला पुस्तकातून बघायला मिळतं। म्हणून त्यांना अनेक प्रकारचे नवीन नवीन पुस्तकं वाचायला खूप आवडायचं। त्यानंतर अजून एक गोष्टीची वाट बघायची ते की त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला वाड्यामध्ये एक उमराचं झाड होतं। त्या उमराच्या झाडाला म्हणजे त्याचे फांद्या तर वेड्या वाकड्या असतात, पानही काही सुंदर नसतात, गाठी गाठींचं झाड असतं, परंतु त्या उमराच्या झाडाला रंगीबेरंगी उमरा राखायचे आणि हे रंगीबेरंगी उमरं खाण्यासाठी पोपटाचा थवा यायचा। ते उमराचं झाड, त्याच्यावर लागलेले रंगीबेरंगी उमरं, त्यावर बसलेले हिरवेगार पोपट, हे दृश्य बघून त्यांच्या मनाला एक म्हणजे आल्हाददायक आनंद मिळायचा। तो आनंद त्यांना नवीन नवीन कविता लिहिण्यासाठी प्रवृत्त करायचा, त्यामुळे त्या गोष्टीची देखील त्या वाट बघायच्या। नंतरच्या कालावधीमध्ये लेखिकांचं कवितेशी मैत्री झाली, कविता लिहायला लागल्या, परंतु कविता या मैत्रिणीबद्दल त्या असं म्हणतात की ही जी माझी मैत्रीण होती एक वेगळीच मैत्रीण होती। ही कविता नावाची मैत्रीण ही माझ्या मर्जीप्रमाणे माझ्याकडे येत नव्हती, तर तिच्या मर्जीप्रमाणे माझ्याकडे येत होती। तिला जेव्हा वाटायचं तेव्हा ती लेखकाकडे यायचं आणि मग लेखकांना नवीन नवीन कविता लिहायला सुचायचं। जर लेखकांना असं बऱ्याचदा वाटायचं की आता कविता आली पाहिजे, पण कविता तेव्हा येत नव्हती, कविता तेव्हा येत नव्हती म्हणून त्या कविता लिहू शकत नव्हत्या। कविता त्यांना वाट बघायला भाग पाडत होती। अजून एक उदाहरण आम्हाला लेखिका सांगतात, त्या म्हणतात की त्यांची जी आत्या होती ती पुण्याजवळ एका उरळी कांचन नावाच्या गावामध्ये मराठी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करतात। आत्या सकाळी नोकरीसाठी निघायच्या, बस धरायच्या, पुढे जाऊन लोकल धरायच्या आणि मग दिवसभर काम करायच्या, पुन्हा तिथून निघायच्या संध्याकाळी। तिथून निघाल्यानंतर पुन्हा लोकल धरायच्या, बसने पुन्हा घरापर्यंत यायच्या। असं करत करत संध्याकाळच्या 9 पर्यंत घरी यायच्या।
जोपर्यंत हे भावंड हत्येची खूप वाट बघायचे. लेखिका मोठ्या होत्या, त्यांचा भाऊ लहान होता, परंतु त्यांचा जीव अतिशय मेटाकुटीला यायचा किंवा कासावीस व्हायचा किंवा आत्या कधी येणार या गोष्टीची त्यांना खूप ओढ लागलेली असायची. परंतु त्यांना आत्याची वाट बघावी लागत होती. आत्या जेव्हा घरी यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद फुललेला असायचा. असं अनेक अनुभव आम्हाला लेखिका या ठिकाणी सांगतात. बाकीचा भाग आपण पुढे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, लेखिका म्हणतात, अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा बघितला. सुरेख म्हणजे एक सुंदर छानपैकी सिनेमा अलीकडच्या कालावधीमध्ये मी बघितला. तो सिनेमा होता चिनी सिनेमा, म्हणजे चिनी भाषेतला सिनेमा होता. पोस्टमन इन द माउंटन, सिनेमाचं नाव होतं माउंटन म्हणजे पर्वतीय प्रदेश, पर्वतीय प्रदेशातला पोस्टमन. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो. एक पहाडी भाग असतो, पहाडी भागामध्ये एक पोस्टमन असतो. वर्षानुवर्ष तो त्या पहाडी भागामध्ये पत्र वाटण्याचं काम करत असतो. परंतु दुर्दैवाने तो त्या कालावधीमध्ये आजारी पडतो. म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलाला काम करायचं ठरतं आणि त्याची इच्छा असते की आपल्या जागी कोणी काम केलं पाहिजे, आपल्या मुलाने काम केलं पाहिजे असं ठरतं सुद्धा. अधिकाऱ्यांशी बोलणं सुद्धा होतं आणि मग मुलाला घेऊन तो त्या प्रदेशामध्ये निघतो. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला. पोस्टमनचं काम काही खूप मोठे काम नाहीये, चांगलं काम नाहीये. त्यामुळे तो तरुण मुलगा तो त्या कामासाठी उत्सुक नसतो, इच्छुक नसतो. त्याला चांगलं वाटत नाही, त्याला बरं वाटत नाही, त्याला आवडत नाही. पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. परंतु वडिलांची इच्छा आहे की आपण हे काम केलं पाहिजे. म्हणून पत्रांचा बरा मोठा थैला म्हणजे पत्र भरलेली बरी मोठी पिशवी ती घेऊन तो वडिलांच्या बरोबर, बाबांच्या बरोबर त्या प्रदेशामध्ये फिरायला निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. त्या पहाडी प्रदेशामध्ये वाहनांची सोय नव्हती. परंतु वाहनांची सोय नसेल म्हणून पायी जावं लागत होतं, वस्त्या वस्त्यांमध्ये हिंडावं लागत होतं, पर्वतीय प्रदेशामध्ये फिरावं लागत होतं. हे काही आपल्याला वाटतं एवढं सोपं काम ते नव्हतं. त्यामुळे मुलगा सुद्धा इच्छुक नव्हता. एका वस्तीवर दोघं बापलेकं येतात. एक वस्ती असते, तिथं दोघं बापलेकं, मुलगा आणि वडील येतात. तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. एक झोपडी असते, झोपडीच्या बाहेर एक अंध म्हातारी, जिला काही दिसत नाही अशी एक म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं आणि चाहुलीने किंवा काहीतरी आलेलं आहे किंवा विशिष्ट वेळेला कोण येत असतं या अंदाजावरनं ते म्हातारीबाई किंवा ती म्हातारी पोस्टमन आलेला आहे ही गोष्ट ओळखून घेते. ती आनंदून जाते. आनंदून जाणे म्हणजे खूप आनंद होणे, तिला आनंद होतो. पत्र आता घेऊन ती स्पर्शाने त्याचा आनंद भोगते. पोस्टमन तिला पत्र देतो. ती पत्र हातामध्ये घेते. तिला माहिती असतं, पोस्टमनने सांगितलेलं असतं, तिचं आणि पोस्टमनचं ठरलेलं असतं की तिला नेमकं तिचा मुलगा पत्र देतो. त्यामुळे ती पत्र हातामध्ये घेते, पत्रावर हात फिरवते. तिला खूप छान वाटतं. तिला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. ती त्या पत्राला स्पर्श घेते आणि स्पर्शाने त्या पत्राचा आनंद उपभोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते आणि मग ती आंधळी असते. पहाडी प्रदेशामध्ये कोणी शिकलेलं खूप काही नसतं. त्यामुळे ती पोस्टमनला सांगते की वाचून दे आणि मग पोस्टमन ते पत्र वाचायला लागतो. म्हाताऱ्याच्या मुलाने तिला पाठवलेलं ते पत्र असतं. ते पत्र कोणाचं असतं? तिचा जो मुलगा शहरामध्ये राहतो, तो शहरात राहणारा मुलगा त्या म्हातारीला पत्र पाठवत असतो, आपल्या आईला पत्र पाठवत असतो. ते पत्र पोस्टमन घेऊन आलेलं असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते. पत्रामध्ये तो आईबद्दल खूप प्रेमाने विचारपूस करतो. आईला खूप छान वाटतं की माझा मुलगा शहरात गेलाय आणि आपली एवढी प्रेमाने चौकशी करतोय. त्यामुळे म्हातारी सुखावते, तिला बरं वाटतं. तिला घेऊन जायला तो लवकर येणार असल्यानं त्यानं लिहिलेलं असतं. त्या पत्रात लिहिलेलं असं की आई तू घाबरू नको, मी तुला लवकरच घ्यायला येणार आहे, असं फक्त लिहिलेलं असतं. आणि म्हातारीला खूप आनंद होतो. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. हे या सगळ्या गोष्टी ऐकत असताना म्हातारीच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचं समाधान पसरलेलं असतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं, बघा अतिशय वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे कशा लहान लहान गोष्टीमध्ये लोक आनंद शोधत असतात.
मुलगा पुढे येतो, आपले बाबा काय वाचताय हे बघण्याचा प्रयत्न करतो, आपले वडील काय वाचताय, खरोखर पत्रामध्ये काय लिहिलं आहे हे बघण्याचा तो मुलगा प्रयत्न करतो. आणि त्याच्या लक्षात येतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्या पोस्टमनच्या हातामध्ये, त्या वृद्ध पोस्टमनच्या हातामध्ये फक्त कोरा कागद होता आणि तो पोस्टमन फक्त वाचत होता, त्यावर काही लिहिलेलंच नाही. मुलाच्या लक्षात येतं की पत्रावर तर काहीच लिहिलेलं नाही, तरी पण आपले बाबा वाचतायत. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते. की म्हातारी काय धन्यवाद देते की बाबा तू एवढ्या पहाडी प्रदेशामध्ये आला, माझ्या मुलाचं पत्र घेऊन आला, आणि त्यामुळे ती म्हातारी त्या वृद्ध पोस्टमनला पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणते, पुन्हा पुन्हा आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत असते. तिची म्हातारी आहे ती रोज आपल्या लांब गावाला, शहरामध्ये गेलेल्या मुलाची पत्राची किंवा मुलाची वाट पाहते. त्याच्या पत्राची वाट पाहत असते, त्याच्या येण्याची वाट पाहत असते. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, परंतु तिचा जो मुलगा आहे तो ज्या शहरात आहे तो आईची काहीच काळजी करत नाही. तो तिला 2 शब्दांचं पत्र सुद्धा लिहित नाही. ही गोष्ट त्या वृद्ध, ही गोष्ट त्या म्हातारा पोस्टमनकडनं बघितली जात नाही. आणि म्हणून तो जो मुलगा होता तो तिची कधीच चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. ती बिचारी मुलाच्या पत्राची वाट पाहत असते, मुलाच्या येण्याची वाट पाहत असते, मुलाच्या निरोपाची वाट पाहत असते. ही गोष्ट, तिच्या मनाची तळमळ या वृद्ध म्हाताऱ्या पोस्टमनला सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद मिळाला पाहिजे, तिला सुख मिळालं पाहिजे, तिला समाधान मिळालं पाहिजे. म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरं पत्र वाचत आलेला असतो. प्रत्येक वेळेस पोस्टमन येतो आणि एक कागद काढतो, कागद म्हातारीच्या हातात देतो. ती म्हातारी पुन्हा त्याच्या हातात ते कागद देते, तो वाचायला लागतो. ते मुलाने पाठवलेलं नसतं किंवा त्या पत्रावरती काही लिहिलेलंच नसतं, तरी सुद्धा तो पोस्टमन ते पत्र वाचत असतो. आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याचा तरुण मुलांना त्याची जागा घेण्याचं हेच नाटक पुढे चालवायचं आहे. आता यापुढे तो तरुण मुलगा त्या प्रदेशामध्ये येईल, त्या म्हातारीला भेटेल, कोरा कागद काढेल, म्हातारीच्या हातात येईल, म्हातारी पुन्हा त्या तरुण मुलाच्या हातात येईल, तो मुलगा पुन्हा ते कोरपत्र वाचून दाखवेल. हे जे नाटक आहे हे पुढे त्या मुलाला चालवायचं आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. शहरामध्ये जो मुलगा राहतो, जो ज्याला तिने लहानाचं मोठं केलं, शिकवलं, तो शहरात गेला, त्याचं आलेलं पत्र हे म्हातारीचा एकमेव जगण्याचा आधार होता. हे त्या पोस्टमनने ओळखलं होतं. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमन. तो पोस्टमन होता, समंजस होता, समजदार होता, माणूस होता, त्याच्यामध्ये माणुसकी होती. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो जो पोस्टमन होता तो पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नव्हता नुसता, तो माणूस आहे. आणि नुसता माणूस नाहीये, तर तो भला माणूस आहे, चांगला माणूस आहे, सद्ग्रस्त आहे, सज्जन आहे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो मुलाला घेऊन आला आहे, परंतु मुलाला फक्त काही पहाडातल्या वाटा दाखवायच्या आहेत, रस्ते दाखवायचे आहेत, खेडे दाखवायचे आहेत, म्हातारी माणसं दाखवायची आहेत, असं नाहीये. तर तो आपल्या मुलाला माणसं दाखवतोय, माणूस पण शिकवतोय. माणसाशी आपण कसं वागलं पाहिजे या गोष्टी तो मुलाला शिकवतो आहे. माणसाने माणसाशी कसं जुडलं पाहिजे या गोष्टी शिकवतो आहे. माणसाशी जोडून घेण्याचा पूल तो त्याला दाखवतो आहे. तो त्याला माणसं दाखवत आहे, माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवत आहे. म्हातारीचं वाट पाहणं, सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. की म्हातारी सुखाने कशी राहील, शेवटचे दिवस तिचे कसे चांगले जातील, या गोष्टी, ही पद्धत त्याला तो मुलाला समजवतो आहे. वाट पाहणं ही गोष्ट एवढी सुखाची थोडीच असते. आपण कोणाची वाट पाहतो किंवा एखाद्या वस्तूची वाट पाहतो, एखाद्या गोष्टीची वाट पाहतो, एखाद्या घटनेची वाट पाहतो, ते वाट पाहण्याचा जो कालावधी असतो तो सुखाचा नसतो. त्यामध्ये आपल्या जीवाची तळमळ होत असते, आपल्या जीवाची घालमेल होत असते. त्यामध्ये दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तळमळ, कितीतरी गोष्टी असतात. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा. बघा, आपल्याकडे कृषीप्रधान शेतकरी म्हणजे कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी पेरणी करतो, परंतु पेरणी केल्यानंतर काही दिवस जर पाऊस आला नाही तर शेतकरी आशेने वर बघत असतो. परमेश्वराला मनातल्या मनात विनंती करत असतो, विनवणी करत असतो की परमेश्वरा पाऊस पाड,
पाऊस आला तर शेतामध्ये धनधान्य पिकेल, शेताचं धनधान्य पिकलं तर माझ्या घराचं, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होईल. आणि म्हणून तो वर्षभराचा खर्च काढण्यासाठी, वर्षभर आपलं कुटुंब पोचण्यासाठी ते परमेश्वराकडे विनंती करत असतो, पावसाची वाट पाहत असतो. आपल्या देशामध्ये पावसाला सुद्धा देव म्हटलाय, वरुण देव. त्यामुळे देवासारखी पावसाची वाट पाहावी लागते. शेतकऱ्याचा त्यावेळेचा चेहरा आठवून बघा. किंवा आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणारा जो वारकरी संप्रदाय आहे, जो संत आहे, ते संत विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात. तर ते कशा पद्धतीने आषाढी आणि कार्तिकी एकादशीची वाट पाहत असतात, पंढरपूरच्या विठ्ठलाची आठवण करत असतात. त्यांचे चेहरे आठवा, त्यांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते, तेव्हाच तिची किंमत कळत असते. आपल्याला अनेक गोष्टी सहज जर मिळाल्या, उदाहरणार्थ आपण शाळा शिकतो आहे, 8वी 9वी 10वी मध्ये आहोत, आपल्याला सायकल हवी आहे. आपण बाबांना म्हटलं की मला सायकल हवी आहे, बाबांना लगेच दुसऱ्या दिवशी आणून दिलं, काही विशेष वाटणार नाही. परंतु तुम्ही आज सायकल मागितली आणि तुम्हाला 2 महिन्यानंतर सायकल बाबांनी दिली, किंवा तुम्ही आज 9वी मध्ये आहात, बाबांनी म्हटलं की तू 10वीत जाशील तेव्हा मी तुला सायकल देईल, किंवा तुम्ही आज 10वी मध्ये आहात, बाबांनी म्हटलं की तू कॉलेजला जाशील, 11वीला जाशील तेव्हा मी तुला सायकल देईल. आपण 1 वर्षभर सायकलची वाट पाहत असतो. बाबा जेव्हा आपल्याला सायकल घेऊन देतात, रोज आपण सायकल पुसत असतो, सायकल पुसल्यानंतर त्याला व्यवस्थित चालवत असतो, ती चिखलाने भरली की तिला धुत असतो. अशा पद्धतीने आपण सायकलची काळजी घेत असतो. सायकलला काही झालं की आपल्याला वेदना होत असतात. असं एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला वाट बघितल्यानंतर मिळते, तेव्हा तिचं एक मूल्य वेगळं असतं. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आम्हाला लक्षात येत नाही. ज्या मोलाच्या गोष्टी आहेत, कोणतीही गोष्ट आम्हाला सुख मिळालं, सहज मिळालं, आमच्या आईवडिलांनी खूप कमवून ठेवलेलं आहे, संपत्ती मिळाली, संपत्तीमधून सुख मिळालं, काही महत्व वाटणार नाही. परंतु आम्ही कष्ट केलं आहे, आम्ही पैसा कमवला आहे, आम्ही परिश्रम केले आहे आणि परिश्रमातनं आमचं घर उभं राहिलं आहे, असं जेव्हा घडतं, त्यानंतर मिळणारं जो सुख असतं, जे समाधान असतं, त्यामध्ये खूप मोठी गोष्ट लपलेली असते. वाट पाहताना आपण संयम शिकतो. आपल्याला वाट काय शिकवते? वाट पाहणं संयम शिकवत असते की जीवन कसं जगलं पाहिजे. धीर धरायला शिकतो. आपल्याला जर भूक लागलेली आहे, सहज अन्न मिळालं, पोट भरलेलं आहे, सहज अन्न मिळालं, काही विशेष वाटणार नाही. परंतु आपल्याला भूक लागलेली आहे, 2 तास जेवणच मिळालं नाही आणि मग 2 ते 2.5-3 तासानंतर जेवण मिळालं, मग आपल्याला वाटतं की बरं झालं जेवण मिळालं. सुखाचं सुद्धा तसंच आहे. किंवा उन्हाळ्यामध्ये बघा, आपल्याकडे खूप तापतं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये, तेव्हा आपल्याला असं वाटतं की सावली असली पाहिजे, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आकाशातनं पाऊस पडला पाहिजे. जेव्हा जून जुलै येतो, पाऊस पडतो, तेव्हा आपल्याला मनाला खूप छान वाटतं. सृष्टीमध्ये जे पशुपक्षी आहेत, माणसं आहेत, जीव आहेत, सजीव आहेत, सगळ्यांना त्यावेळेस चांगलं वाटतं, कारण की त्यांनी उन्हाळा अनुभवलेला असतो. उन्हाळा अनुभवल्याशिवाय पावसाळ्याचं महत्व कळत नाही, ऊन अनुभवल्याशिवाय सावलीचं महत्व कळत नाही. अशा पद्धतीने वाट पाहण्यामध्ये जे आनंद लपलेला आहे, तो आनंद आम्हाला जीवन कसं जगलं पाहिजे हे शिकवत असतो. हे सगळं एक वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड बघावी लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्यातले ओढही वाढेल. जर आम्ही वाट पाहिली, आम्हाला सुख मिळालं, तर आयुष्यामधली जी ओढ आहे, सुख आहे, समाधान आहे, सगळं आमच्या मनाला भावेल, चांगलं वाटेल आणि त्यामुळे आमचे जगण्याचे शेवटचे दिवस असतील ते पण चांगले जातील. त्यामुळे परमेश्वरा आम्हाला कोणतीही गोष्ट सहज देऊ नको, वाट बघायला लाव. वाट बघण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान लपलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी लेखिका सांगता आहे. आम्ही सुद्धा वाट बघितल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे समाधान अनुभवायला शिकलं पाहिजे. या ठिकाणी पाठ संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा पाठ पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या. धन्यवाद.